अंड्याची आमटी. हां ठीक आहे. ओके, चला आज अंड्याची आमटी बनवूया. त्यासाठी मी ही 3 अंडी उकडवून घेतली आहेत आणि उकडल्यानंतर आता सोलतो आहे बघा. माझा जन्मेश सोलून देणार आहे ती अंडी मला छानपैकी. आणि हे जे वाटण, त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे यूट्यूबवर, माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. ते वाटण मी मिक्सरला वाटून घेतले, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि 1 चमचा मसाला ॲड केला. त्यानंतर गॅसवर टोप ठेवला आणि टोप गरम झाल्यावर 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. अजूनही आम्हाला वेळ लागतो आहे अंडी सोलायला, पण छानपैकी त्याने 3 अंडी त्याने स्वतःहून एकट्याने सोललेली आहेत. त्यानंतर आपण फोडणीला कांदा आणि कढीपत्ता यूज करणार आहोत. आणि कांदा थोडासा चांगला लालसर झाला की आपण थोडासा टॉमॅटो टाकणार आहे. टॉमॅटो पे आपल्याला अर्धाच टॉमॅटो टाकायचा आहे, फोडणीसाठी जास्त आपल्याला काही ॲड करायचं नाही आहे आतमध्ये. अशा प्रकारे फोडणी आपल्याला द्यायची आहे कांदा टॉमॅटोची, आणि कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे. त्यानंतर इथेही मी अर्धा ते 1 चमचा आपण मसाला टाकून घेतला आणि चांगला तेलात फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर आपण जी 3 अंडी उकडवून घेतली आहेत ते आतमध्ये मस्त भाजून घ्यायची आहेत, म्हणजे त्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत मी दाखवल्याप्रमाणे. आणि आता फोडणी आपल्याला द्यायची आहे, जे आपण वाटण काढून घेतले ते वाटण आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार, म्हणजे किती पातळ पाहिजे किती जाड पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जर जास्त थिक किंवा जाड हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू नका. मला आमटी करायची आहे, ह्याला आपण आमटी म्हटली आहे म्हणून मी आमटी करणार आहे, त्यासाठी मी पाणी आतमध्ये ॲड केले. आणि मस्त छान उकळ काढून घ्यायची आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि मस्त छान आमटी होते तयार. भाताबरोबर तर खूप टेस्टी लागते, भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आणि उकळ यायच्या आधी मी थोडासा गरम मसाला वरून टाकून घेतला आहे आणि ही छान उकळ आली आहे. आता उकळ आल्यानंतर ना मी दाखवल्याप्रमाणे 1 अंडं आपल्याला आतमध्ये फोडून घ्यायचं आहे. आणि अजिबात उकळ आहे ना त्यामध्ये चमच्याने आपल्याला ते बिलकुल हलवायचं नाही आहे. चांगलं ते शिजलं पाहिजे अंडं तिथे, नाहीतर ते सगळीकडे स्प्रेड होणार. त्यामुळे चमच्याने आपल्याला ते ढवळायची नाही आहे आमटी. आणि चांगलं 5 मिनटानंतर हे बघा, हे आपलं अंडं छान आतमध्ये शिजून येतं अशा प्रकारे. आणि ते थिक व्हायला ही ग्रेव्ही तयार होते. हे बघा, थिक होते ग्रेव्ही आणि छान टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. कसं झालं आहे नक्की सांगा. सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, आता माझा जन्मेश खाऊन सांगणार आहे तुम्हाला कसं झालं आहे ते, आणि टेस्टी झाले. थँक्यू.